नाशिकच्या उत्तरेला शांत हिरवाईने नटलेला एक पवित्र प्रदेश आहे. त्याचं नाव आहे तपोवन. हजारो वर्षांपासून ऋषी मुनी इथे साधना करत आलेत. राम, सीता आणि लक्ष्मणांनी वनवासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस इथे घालवले आणि याच भूमीत घडलेल्या एका प्रसंगाने संपूर्ण रामायणाचा प्रवास वेगळ्या वळणावर नेला. इतिहासाचं रक्षण करणारा हा प्रदेश, आपल्या परंपरांचा आत्मा जपून ठेवणारी ही भूमी आज एका विचित्र संकटाचा सामना करतेय. दुर्दैवाने हा आपला मौल्यवान वारसा आणि त्याचे रक्षकच आज इथल्या झाडांची तोडफोड करण्याचा निर्णय घेत आहेत. मंडळी, मंथन संवादमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर आज आपण तपोवनाची खरी कथा जाणून घेऊयात. त्याचा इतिहास, भूगोल, रामायणातील भूमिका, ऋषींची उपस्थिती आणि शेवटी एक साधा पण गंभीर प्रश्न, हे पवित्र स्थान आपण जपणार आहोत की गमावून बसणार आहोत? तपोवन या शब्दातच त्याची ओळख दडलेली आहे. तप म्हणजे साधना आणि वन म्हणजे निसर्गाच्या कुशीतील शांती. म्हणजेच ज्या ठिकाणी ऋषीमुनी आपली तपस्या पूर्ण करतात ते पवित्र स्थळ म्हणजे तपोवन. नाशिकच्या उत्तरेकडील हा प्रदेश शांतता, ध्यान आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी शतकानुशतके प्रसिद्ध आहे. दाट झाडी, निसर्गाचा नीरव शांतपणा आणि वाऱ्यात भासणारी एक विचित्र प्राचीनता, या सर्वांनी तपोवनाला हजारो वर्षांच्या इतिहासाचं आश्रयस्थान बनवलं आहे. इथे अनेक नैसर्गिक गुहा आणि लहान गुफा आहेत जिथे प्राचीन ऋषी दीर्घकाळी ध्यान करायचे. अनेक परंपरांनुसार या भागात केलेली साधना मनाला विलक्षण धैर्य आणि आतली शांती देते. तपोवनाचं वैशिष्ट्य असं आहे की ते कोणत्याही गोंगाटापासून दूर स्वतःमध्येच एक पूर्ण स्वतंत्र आध्यात्मिक जग आहे. रामायणाची कथा आपण सगळ्यांनीच ऐकली आहे, पण या कथेचं एक शांत पण अत्यंत महत्वाचं पान नाशिकच्या तपोवनात उलगडतं. हे अनेकांना माहीतच नसतं. वनवासाच्या काळात राम, सीता आणि लक्ष्मण यांनी याच प्रदेशात बराच काळ व्यक्त केला. तपोवन त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक स्थिर, शांत आणि सुरक्षित आधार होता. त्या काळात हा संपूर्ण भाग ऋषींच्या आश्रमांनी भरलेला होता. ऋषी मुनी इथे तप करत, यज्ञ करत आणि प्रवास करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करत. रामही या ऋषी परंपरेचा सखोल साक्षीदार झालेत. खरं तर तपोवन हे फक्त जंगल नव्हतं, ते त्या काळातील एक जिवंत गुरुकुल होतं. ज्ञान, शिस्त, तपस्या आणि आध्यात्मिक शक्ती यांचा संगम इथे घडत असे. सकाळी पक्ष्यांच्या आवाजात ध्यान, दुपारी साधना आणि ऋषींची शिकवण आणि संध्याकाळी शांतता, असं संतुलन इथे शतकानुशतकं टिकून राहिलं. पण या शांत आयुष्यात एक दिवस असा आला ज्याने रामायणाचा संपूर्ण प्रवासच बदलला. आणि त्या बदलाची सुरुवात झाली ती याच तपोवनात. तपोवनातील दिवस शांततेत जात होते, पण इतिहासातले मोठे बदल कधीही मोठ्या गोंगाटात होत नाहीत, ते एखाद्या छोट्या क्षणातनं उगवतात. असाच एक क्षण याच तपोवनात घडला. एके दिवशी या जंगलात रावणाची बहीण शूर्पणखा येऊन पोचली. रामाच्या सौंदर्यावर आणि व्यक्तित्वावर ती मोहित झाली. रामांनी शांतपणे सौम्य शब्दात तिला नकार दिला. तेव्हा तिची नजर लक्ष्मणाकडे वळली. लक्ष्मणानेही तिला नम्रपणे सांगितले, मी माझ्या भावाची सेवा करणारा ब्रह्मचरी आहे. पण शूर्पणखेची वृत्ती बदलू लागली. नकार समजून घेण्याऐवजी तिने रागाचा मार्ग निवडला. तिने सीतेचा अपमान केला आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग पाहून लक्ष्मणांनी योग्य ती शिक्षा तिला दिली. तिचं नाक कापलं. ही घटना इतकी महत्वाची होती की स्थानिक परंपरेनुसार याच कारणामुळे ह्या प्रदेशाला नासिका आणि पुढे नाशिक हे नाव मिळालं. इतिहासात कधी कधी एक छोटा प्रसंगही भव्य घटनांची मालिका सुरू करतो. शूर्पणखेच्या अपमानामुळेच खर आणि दूषण यांचा हल्ला झाला. रावणाचा रोष वाढला आणि त्या रोषातून सीतेचं हरण घडलं, ज्यामुळे रामायणाचा पुढचा संपूर्ण अध्याय उभा राहिला. म्हणूनच अनेक अभ्यासक म्हणतात, तपोवनातील हा एक क्षण नसता तर रामायणाची दिशा कदाचित वेगळी असती. तपोवनाचं महत्व फक्त रामायणापुरतं मर्यादित नाही, या प्रदेशाशी जोडलेलं आहे एक अत्यंत महान नाव, अगस्त्य ऋषी यांचं. भारतीय परंपरेत अगस्त्य मुनींना दक्षिण दिशेचे ऋषीराज मानलं जातं. उत्तर आणि दक्षिण भारताच्या आध्यात्मिक ऊर्जेला संतुलित ठेवण्याचं कार्य त्यांनी केलं, असं अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे.
अगस्त्य मुनींच्या यात्रेत नाशिक परिसराला एक विशेष स्थान होतं. काही गुहा आणि साधना स्थानांबद्दल लोककथांमध्ये उल्लेख आहे की अगस्त्य मुनी इथे विश्रांती घेत, ध्यान करीत आणि साधकांना मार्गदर्शन देत असत. रामालाही अगस्त्य ऋषींचं मार्गदर्शन लाभलं. रामायणात सांगितले आहे की अगस्त्य मुनींनी रामाला अनेक दिव्यास्त्रांची माहिती दिली, त्यांच्या स्वभावातील स्थैर्याची प्रशंसा केली आणि पुढील संघर्षासाठी आध्यात्मिक तयारी करून घेतली. म्हणूनच तपोवन हे निसर्गरम्य जंगल नव्हे, ते ऋषींच्या ज्ञानाची शाळा होतं. इथे ध्यान, तपस्या, प्राचीन शास्त्र आणि आध्यात्मिक शिक्षण यांचा मिलाप होत होता. आजही इथे उभं राहिलं की एक अनाकलनीय शांतता जाणवते. जणू काही शतकांपूर्वीचं वातावरण अजूनही हवेत विराजमान आहे. अशा प्रदेशात ऋषींची उपस्थिती फक्त ऐतिहासिक नाही, ती सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे. तपोवनाचं महत्व केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नाही, ते प्रत्यक्ष अनुभवता येतं. इथे आलं की एक वेगळी शांतता अंगावर येते. आवाज नसतो, गोंधळ नसतो, फक्त निसर्गाचा मृदू स्पर्श आणि हवेत विरलेली प्राचीनतेची चाहूल. या प्रदेशाचं वारस मूल्य 3 पातळ्यांवर उभं आहे. पहिली ऐतिहासिक, राम, सीता आणि लक्ष्मण यांचा वावर, शूर्पणखेची ती घटना आणि पुढे घडलेली संपूर्ण मालिका, हे सर्व या भूमीला इतिहासात अत्यंत महत्त्वाचं स्थान देतं. दुसरी आहे सांस्कृतिक. नाशिक या शहराचं नाव स्थानिक परंपरा, लोककथा आणि इथल्या गुहांशी जोडलेल्या आठवणी, हे सर्व तपोवनाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा पाया बनवतं. तिसरी आध्यात्मिक. अगस्त्य ऋषींसारख्या महान तपस्वींची परंपरा, इथले ध्यानस्थान आणि सतत जाणवणारी एक अदृश्य शांत शक्ती, या सर्वांमुळे तपोवन आजही साधकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. तपोवनाचं खरं वैशिष्ट्य असं की ते आपल्याला भूतकाळाशी जोडतं, आपल्याला सांस्कृतिक मुळांशी संवाद घडवतं आणि निसर्गाशी आपलं नातं नव्या दृष्टीने दाखवतं. काही ठिकाणं आपण पुस्तकातून शिकतो, पण काही ठिकाणं स्वतःला आपल्या समोर उघड करून दाखवतात. तपोवन या दुसऱ्या प्रकारचं ठिकाण आहे. इतिहास, परंपरा आणि अध्यात्म यांचं केंद्र असलेलं तपोवन आज एक अनपेक्षित परिस्थितीचा सामना करत आहे. 2027 साली नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. ही आपली प्राचीन परंपरा आहे. लाखो भाविक आणि साधू यांचा एकत्र येणारा उत्सव. पण या निमित्ताने तपोवन परिसरातील हजारो झाडं तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. कारण दिलं जात आहे साधुग्राम. इथे खरा प्रश्न उभा राहतो, साधुग्राम म्हणजे तात्पुरती वस्ती. कुंभ संपल्यानंतर ती राहणारच नाही. मग शतकानुशतकं उभ्या असलेल्या या हिरव्यागार जंगलाची आहुती देणं आवश्यक आहे का? त्याहूनही महत्वाचं म्हणजे साधू म्हणजे कोण? निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा तपस्वी म्हणजे साधू. वृक्षांच्या सावलीत, जंगलाच्या शांततेत ध्यान करणारा संन्यासी. मग ज्याचं जीवनच वृक्षांशी जोडलेलं आहे, ज्यांचा इतिहासच वनांवर उभा आहे, त्यांसाठी घरे उभारण्यासाठी हजारो झाडं का कापावीत? याहून वेगळी पर्यावरणपूर्वक व्यवस्था करता येणार नाही का? यात कुंभमेळ्याचा अपमान नाही का? कुंभमेळा आपल्या परंपरेचा अभिमान आहे. प्रश्न आहे तो ठिकाणाचा आणि त्याहूनही महत्वाचा वारशाच्या संरक्षणाचा. तपोवन हे कधीही कुंभमेळ्याच्या स्थानाचं ठिकाण नव्हतं. इथे ना घाट, ना विधी, ना मुख्य धार्मिक कार्यक्रम. मग इथल्या जंगलांची बळी का? आजचा प्रश्न फक्त प्रशासनाला नाही, आपण सर्वांना अंतर्मुख होऊन विचारायचं आहे. काही दिवसांच्या सोयीसाठी एक प्राचीन पवित्र जंगल कापणं आपल्या सांस्कृतिक मूल्यांना शोभतं का? तपोवनाकडे पाहिलं की जाणवतं ही फक्त जमीन नाही, हा आपल्या इतिहासाचा श्वास आहे. राम, सीता आणि लक्ष्मण ज्या प्रदेशातून चालले, जिथे त्यांनी वर्ष घालवली, जिथे शूर्पणखेची घटना घडली, तो भूभाग आजही तसाच उभा आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण या भूमीने आपली स्मृती जपली. यामुळेच तपोवनाला रामाच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा मानला जातो. रामायण कथा नसून आपण जगलेला इतिहास आहे आणि अशा स्थळांचं अस्तित्व त्या इतिहासाला स्पर्श करता येईल अशी वास्तविकता देतं. खरं तर रामायण आपल्यालाही आजही जिवंत वाटतं. याचं कारण म्हणजे तपोवन, पंचवटी, सेतुबंध, चित्रकूट यांसारखी स्थळं अजूनही टिकून आहेत.
ही ठिकाणं नाहीशी झाली तर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या भूतकाळाची ही प्रत्यक्ष साखळी कशी दिसेल? म्हणूनच हा वारसा पुढे नेणं, ही परंपरा जपणं आणि इतिहासाचं संरक्षण करणं ही फक्त प्रशासनाची नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पण हेच पवित्र स्थान आता काही दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी उजाड होण्याच्या टप्प्यावर आहे. तात्पुरता व्यवस्थेसाठी शतकानुशतकं उभ्या असलेल्या जंगलांचा बळी देणं ही कल्पना मनाला टोचते. आपण आधुनिकतेचा, विकासाचा विरोध करत नाही, पण विकास असा हवा जो आपल्या मुळांना तोडत नाही. ही भूमी जपणं म्हणजे आपल्या धर्माचं आदर्श जपणं. निसर्गाचं संरक्षण म्हणजे आपल्या संस्कृतीचं संरक्षण. तपोवन टिकवलं तर आपण फक्त झाडं वाचवणार नाही, आपण इतिहास, आपली ओळख आणि रामाशी जोडलेली एक जिवंत कडीही टिकवू. निर्णय प्रशासनाचा असू शकतो, पण वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. कारण एकदा जंगल नष्ट झालं, एकदा ती पवित्र भूमी गेली तर इतिहास पुन्हा उभा करता येत नाही. मला खात्री आहे आजचा अंक तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कमेंटद्वारे मला तुमचे विचार नक्की कळवा. धन्यवाद.